Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. पिंपरी चिंचवड वैभव या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या शहराचा पद्यरूपी इतिहास ही अतिशय अभिनव कल्पना आहे, असं गौरव उद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निगडी प्राधिकरण गदी माडगुळकर प्रेक्षागृह येथे बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड वैभव या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना वर्षा उसगावकर बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी हे अध्यक्षस्थानी होते. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे, शिक्षणतज्ञ डॉक्टर अभय कुलकर्णी, सनदी लेखापाल प्राध्यापक डॉक्टर अशोक पगारिया, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओहाळ, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पवार, कांचन जावळे, सुषमा जावळे आणि पिंपरी चिंचवड मराठी भाषा संवर्धन समिती सल्लागार संभाजी बारणे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. वर्षा उसगावकर बोलताना पुढे म्हणाल्या की गायकांचा सूर लागल्यावर जशी मैफिल रंगत जाते, त्याचप्रमाणे नृत्य आणि गायनाने सुरू झालेला या प्रकाशन सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. पूर्वी मला कवितांची भीती वाटायची, पण आता या एका कौटुंबिक स्नेहाने कविता म्हणजे जीवनाचे सत्व असते असे माझ्या मनावर बिंबल्यावर मला कवितांची गोडी लागली. पिंपरी चिंचवड वैभव या प्रातिनिधिक काव्यसंग्रह सहभागी झालेल्या सर्व कवींचे मी अभिनंदन करते. राजन लाखे यांनी ललित्यपूर्ण शैलीत प्रास्ताविकातून सांगितले की महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा ही 35 वर्ष जुनी असून 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण शाखा म्हणून सन्मानित झालेली आहे. कवितांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड या शहराचा इतिहास शब्दबाह्य व्हावा अशी संकल्पना संभाजी बारणे यांनी मांडल्यावर आम्ही महाराष्ट्रातील कवींना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सुमारे 152 कवींनी प्रतिसाद दिला आणि त्यातून निवड करून काव्यसंग्रहासाठी एकूण 96 कवीच्या कवितांचा समावेश करण्यात आला. भाऊसाहेब भोईर यांनी मार्मिक शैलीतून विद्येचे माहेरघर असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात जागतिक कीर्तीचे मान्यवर येतात, हेच या शहराचे यश आहे असं मत व्यक्त केलं. तर डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षीय मनोगतातून भौतिक संशोधनापेक्षा ऐतिहासिक मूल्याचा जपवणुकीची शहरांची श्रीमंती ओळखली जाते. पिंपरी चिंचवड शहराला भोजपुरीच्या रूपाने 2000 वर्षापासूनचा समृद्ध इतिहास लाभला आहे. पिंपरी चिंचवड वैभव हा काव्यसंग्रह शहराचे सांस्कृतिक वैभव आहे असे विचारही मांडले. ज्येष्ठ लेखिका कैलासवासी वनिता एनापुरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रकाशनानंतर प्राध्यापक सुरेखा कटारिया, डॉक्टर अकिला इनामदार, कमल सोनजे, माधुरी डिसोजा, मंगला पाटसकर, प्राध्यापक सुभाष आहेर, डॉक्टर नीलकंठ मलाडकर, सीताराम नरके, रमेश पिंजरकर या सहभागी कवींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यातही आला. फिरोज मुजावर यांनी नृत्यातून गणेश वंदना सादर केली. सुनीता बोडसे, किरण लाखे, नलिमा पाठक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतलं. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचलन केलं तर संभाजी बारणे यांनी आभार मानलं. रिचा राजन यांनी गायलेल्या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि पसायदानाने समारोप करण्यात आला, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.